आवाज मराठी न्यूज 24। फडणीसचं मी आभार मानतो। साहेब, आपल्यामध्ये एक विजन आहे। आज आम्ही विचार करतो की ज्या रस्त्याने आम्ही जातो त्या रस्त्याने बघतो की हेच गडकरी साहेबांनी बनवलं कधीही, कारण हे जाळं फक्त जिल्ह्यापुरतंच नाहीये, महाराष्ट्रापुरतं नाहीये, हे पुऱ्या देशापुरतं सगळं एवढं जाळं आपण विणलं गेलं। ह्या देशाला कुठेतरी एक उच्चस्तरीय न्यायचा आपण प्रयत्न केला। त्याच पद्धतीनं आज या महाशासनाचं महायुतीचं सरकार काम करत असताना निश्चित आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमचे लाडके भाऊ असतील, लाडक्या बहिणीचं 1500 रुपये बटन दाबलं की 2100 होणार आहे। लक्षात ठेवा, कमळाचं बटन दाबायचं आपणाला, 2100 मिळणार आहेत। आणि लाडक्या भावानं कमळाचं बटन दाबलं की आपणाला कर्जमुक्ती होणार आहे। हे मी म्हणलेलो नाही आहे, हे आपले 3 नेते म्हणलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणले, देवेंद्र भाऊ म्हणले आणि अजितदादा म्हणले हे आम्ही करणार आहेत, आणि हे त्यांच्या त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ते आहे, जाहीरनाम्यामध्ये आहे। त्यामुळं आपण लक्षात ठेवा, हे करायचं आहे। ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही शेतकऱ्यांनाही आम्ही 3 HP ची, 5 HP ची, 7 HP ची सगळ्या मोटरचं बिल आम्ही तुम्हाला माफ केलं। MSCBचं बिल इथून पुढे तुम्हाला येणार नाही, 0 बिल इथून पुढे तुम्हाला येईल। हे 29 सालापर्यंत आपल्याला केलेलं आहे। 5 वर्षाचा GR काढला आपण, आणि ह्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यालाही साहेब एक म्हैसाळ योजनेचे घोरपडे सरकार त्याला आय विटनेस आहेत आणि ते कार्यरत आहेत। म्हैसाळ योजना ह्यांनी हे वरदान ठरलेले आमच्या शेतकऱ्यांना, आणि ह्या वरदान मध्ये असताना निश्चितच मध्यंतरी एवढा कडक उन्हाळा होता, दुष्काळ पडायची भीती वाटली, पण देवेंद्र भाऊंनी मोठं मन केलं आणि MSCB उत्पन्न करायची जे पाणी होतं ते पाणी आम्हाला दुष्काळाला सोडलं, 8 TMC पाणी, आणि आम्ही दुष्काळातून आम्ही बाहेर पडलो। पण मला एक आनंदाने सांगायचं की आपल्याला ही सोलार म्हैसाळ स्कीम आपल्याला ही घ्यायची आहे सोलारवरती, आणि सोलारवरती घेत असताना मागल्या बजेटमध्ये अजितदादांनी डिक्लेअर केले की 1580 कोटी आपल्याला ह्या सोलारसाठी उपलब्ध करून दिले। जापनीज कंपनीवर MOU झाला आणि त्याचं टेंडर झालं, आणि जत येते संख येतेचं काम मी चालू झालं। जर ही स्कीम सोलारवर चालली तर मला वाटत नाही की शेतकऱ्यांना बिल द्यायची वेळ येणार आहे, सगळ्यांना फुकट पाणी हितं मिळेल। आणि त्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल की जर सोलारवर ही स्कीम चालली तर आपण निश्चितच ही 12 महिने ही स्कीम आणि कॅनल आमचे कसे चालतील ह्या उद्देशाने आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत। ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेच पाहिजे, केलंच पाहिजे। ह्या मतदारसंघात 3 वेळा आपण मला आशीर्वाद दिलेत। आज पहिलं कोणतर म्हणायचं मिरजमध्ये फक्त 2दाच आमदार होतो, 3ऱ्या वेळी त्याला शाप असतो, त्यामुळे 3रा आमदार कधी झालाच नाहीये, पण तो शापही आपण पुसून काढला, आणि आज 4थ्या वेळी आपण इथं चौकार मारण्यासाठी तो उपस्थिती दाखवली। आपल्या आशीर्वादाची जरूर आहे। तसं टोटल म्हणलं तर चौकार मारलाय, जतला एकदा आणि इथं 3 वेळा, पण मिरजमध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे। आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्याल एवढीच मी अपेक्षा करतो, आशीर्वाद द्याल एवढीच अपेक्षा करतो, आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपण सर्वजण उत्सुकतेनं ज्यांची वाट बघत आहात ते आपले लाडके नेते, आपले केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी हे आपल्याला मार्गदर्शन करतील। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय सुरेश भाऊ खाडे, माझे मित्र आणि विधिमंडळातील त्यावेळचे सहकारी माजी आमदार अजितराव घोरपडे, मकरंद देशपांडे, नीताताई, सुरेश बापू आवटी, समित कदम, राजाराम गरुड, माजी आमदार रमेश शेंडगे, किरण सिंग राजपूत, अतहर नायकवाडी, प्रकाश डंग, विकास सूर्यवंशी, काकासाहेब धामणे, सेत कांबळे आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, मला अतिशय आनंद आहे की सुरेश खाडे यांनी त्यांना जी संधी मिळाली त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष होतो। आमदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं, आणि विशेषतः हे काम करत असताना या सांगली जिल्ह्याचा, मिरज भागाचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न केला।
या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी 2014 साली मंत्री बनलो त्यावेळी केवळ 37 किलोमीटर रस्त्याची लांबी होती, पण या 10 वर्षामध्ये 492 किलोमीटर लांबी नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आणि त्याची लांबी 529 किलोमीटर या जिल्ह्यात झाली। मागील 10 वर्षामध्ये विशेषतः खाडे असतील, गाडगिळ असतील, इथल्या अनेक आमदारांनी माझ्याकडे वेळोवेळी इथल्या कामाबद्दलचा आग्रह केला आणि बहुतेक त्यांनी सांगितले तेवढी सगळी कामं मी मंजूर केली। आतापर्यंत या 10 वर्षात 12,000 कोटी रुपये या जिल्ह्याला दिले आणि 18 कामं मंजूर केली। त्यापैकी 9 पूर्ण झाली आणि 9 प्रगतीत आहे। आणि या 12,000 कोटी रुपयाच्या शिवाय मी अजून 1,000 कोटी रुपये ही कामं या जिल्ह्यात आपल्या मागण्या ज्या होत्या त्या मंजूर केल्या, ते पण कामं लवकरच सुरू करण्यात येतील। मागील महिन्यामध्ये मी दहिवडी ते विटा या 52 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा ज्याची किंमत 650 कोटी रुपये होती त्याचं भूमिपूजन करण्याकरता इथे आलो होतो। त्यावेळी पेठ नाका ते सांगली रस्त्याचं 4 लेनचं भूमिपूजन मी 27/1/2023 केलं होतं। मला आनंद आहे की हे काम आता सध्या जोरात सुरू आहे आणि जवळपास 40% पूर्ण झाले, कारण या रस्त्यामुळे सांगली जिल्ह्यातले लोक बरेच वेळा मला भेटले की या कामाची आठवण करून द्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे, सातारा, कोल्हापूर हा जो रस्ता आहे या रस्त्यावर पुष्कळ ट्रॅफिक जाम आहे आणि त्यामुळे एक नवीन हायवे बांधण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आता आम्ही मुंबईपासून म्हणजे आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर जो JNPTचा रस्ता बांधण्याची मला संधी मिळाली त्या रस्त्याने अर्धा 1 किलोमीटर 1 किलो आल्यानंतर हा मुंबई ते बंगलोर हा 55,000 कोटी रुपयाचा नवीन रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। हा रस्ता त्या ठिकाणून पुणे रिंग रोड पर्यंत येणार आहे आणि त्यानंतर पुणे ते बंगलोर 800 किलोमीटर हा जो हायवे आहे हा पॅरलल बंगलोरचा आहे आणि मुंबई पासून बंगलोर 6 तासात पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न आहे। या रस्त्याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की हा ग्रीनफील्ड आहे, म्हणजे आता एक्झिस्टिंग रस्ता नाही आहे, हा नवीन रस्ता तयार होणार असल्यामुळे मुंबई ते बंगलोर याच्यामधलं अंतर देखील कमी होणार आहे। याची जी लांबी आहे 28 किलोमीटर पुण्यामध्ये आहे, साताराला 104 किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात 74 किलोमीटर आहे। आणि हा जो रस्ता सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठे महांकाळ या दुष्काळी तालुक्यातून जाणार आहे आणि स्वाभाविकपणे मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गामुळे या दुष्काळी भागात देखील उद्योग व्यापार वाढेल आणि या ठिकाणी नवीन विकासाचा मार्ग उघडणार आहे आणि त्याचाही पण मला विशेष रूपाने आनंद आहे। खाडे साहेबांनी मिरज मतदारसंघामध्ये मला वाटतं इथून थांबायला खाडे साहेबांनी मिरज मतदारसंघामध्ये वेळोवेळी अनेक रस्त्यांच्या मागण्या केल्या। 9 कामं मंजूर झाली जवळपास 2,500 कोटी रुपयाची आणि यामध्ये विशेष रूपाने नागपूर, नांदेड, सोलापूर, मिरज
हा जो मार्ग आहे त्यामध्ये बोरगाव ते सांगली हे जे पॅकेज आहे 42 किलोमीटरचं, ते एकच पॅकेज जवळपास 1102 कोटी रुपयाचं होतं. खाडे साहेबांनी मिरज बायपासची मागणी केली. ते 14 किलोमीटरचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मिरज शहरातील ट्रॅफिक कंजेशन त्याच्यामुळे कमी होईल. NH 166 मधील पुढील लांबी शिरोली ते अंकली हे 1200 कोटी रुपयाचं काम नुकतंच मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्याचेही टेंडर बोलवण्यात आलेलं आहे. NH 160 आज सिन्नर पासून सुरू होऊन पुढे शिर्डी, नगर, फलटण, दहिवडी, विटा, मिरज व पुढे कर्नाटक मधील चिकोडीकडे जातो. यामध्ये फलटण पासून मिरज व पुढे कर्नाटक पर्यंत या रस्त्याचे सेक्शन करून त्याप्रमाणे काम हाती घेण्याचा निर्णय झालेला आहे. फलटण ते विटा या 100 किलोमीटर लांबीतील कामं असून त्याची 100 कोटी रुपये मंजूर झालेली आहे आणि त्याही कामाची सुरुवात लवकरच सुरू होईल. विटा म्हैसाळ ते कर्नाटकातही लांबी मिरज मतदारसंघातून जाते आणि जवळपास 66 किलोमीटर या कामाचा DPR फायनल स्टेजमध्ये आहे आणि साधारणतः 250 कोटी रुपयाचं काम लँड ॲक्विजिशन नंतर लगेच सुरू होणार आहे. आमदार खाडेसाहेब यांच्या आग्रहाखातरच मिरज शहरामध्ये वन टाइम इम्प्रूव्हमेंटचं काम आम्ही हाती घेतलं. 94% पूर्ण झालं, पण कॉन्ट्रॅक्टरनी काम रखडलं होतं आणि मागच्या वेळी ज्यावेळी खाडेसाहेबांनी मला सांगितलं त्याच दिवशी मी त्याचं काम टर्मिनेट करायला लावलं आणि त्याचं काम बंद करून नवीन टेंडर काढलेलं आहे. आता नवीन कंत्राटदार नेमला आहे आणि लवकरच हे काम चांगलं आणि पूर्ण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. कारण आपल्या विकासाचे 2 महत्त्वाचे क्षेत्र आहेत. एक आहे शेतीचं क्षेत्र आणि दुसरं आहे उद्योग आणि व्यापाराचं क्षेत्र. उद्योग आणि व्यापार वाढवायचा असेल तर पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि मला अतिशय आनंद आहे, आत्ताच मी अजितदादांना सांगितलं की गेल्या 2-3 दिवसापासून मी हेलिकॉप्टरने कधी मराठवाड्यातून कधी धाराशिवरून येतो आणि मोबाईलवर कुठली लोकेशन आहे बघत असतो. पण यावेळी मी याच्या आधी पण बऱ्याच वेळा आलो, पण ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री झालो त्यावेळी 6000 कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि 6000 कोटी रुपये बळीराजा योजनेच्या अंतर्गत जे प्रकल्प 50% जास्त पूर्ण झाले होते त्या प्रकल्पाकरता देण्याकरता मी 6000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. आणि त्यावेळी मी जेव्हा मंत्री होतो आणि अजितदादा त्यावेळी मला वाटतं अपक्ष आमदार होते, त्यावेळीपासून हे सुरू आहे. हे म्हैसाळ टेंबू ऐकू कान विटून गेले, इतक्या दिवसापासून सुरू होते. पण यावेळी मला खूप आनंद झाला की जेव्हा सांगोल्याकडनं सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून मी यावेळी सातारा आणि सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग बघितला तर मला सगळीकडे हिरवं हिरवं बघायला मिळालं. याचा मला मनापासून खूप आनंद झाला. कारण हे पाणी जे होतं हे त्या निमित्ताने तिकडे पोहोचलं आणि त्या भागातलाही पण प्रश्न नक्कीच सुटण्याकरता मदत होईल. कारण पाणी ही महत्वाची समस्या आहे. आज जितका माणसाला ऑक्सिजनची आवश्यकता आहे तेवढी पिकांकरता आपल्या गावाच्या विकासाकरता पाणी आवश्यक आहे. आणि विशेषतः मी ज्या भागातून आलो त्या ठिकाणी पाण्याची खूप समस्या आहे. मी स्वतः 20 वर्षापासून जलसंवर्धनाच्या कामामध्ये सातत्याने काम करतो आहे. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलीट्स मिळाल्या. त्यापैकी 5 डिलीट ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर आहे. आणि मी पण 4 साखर कारखाने चालवतो, पण तुमच्यासारखं हिरवं नाही आहे आमच्याकडे. तुमच्याकडे सगळं छानच छान आहे. मी नेहमी म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रात ऊस लावणं आणि साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे 100% नापास झालेल्यांची शाळा आहे. त्यामुळे खडकावर डोकं आपटण्याचाच कार्यक्रम आहे. पण यावेळी
विशेष रूपाने मी जलसंवर्धनामध्ये विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून मोठी कामं केली. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा आणि चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात ही चळवळ खऱ्या अर्थाने राबवण्याची गरज आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की यावेळी आम्ही 1000 अमृत सरोवर महाराष्ट्रात फुकट बांधले, एक पैसा खर्च मागितला नाही कोणाला. अनेक नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण केलं. अनेक ठिकाणी धरणाची माती काढून रस्त्यात वापरली, तलावाची माती काढून वापरली, त्यामुळे वॉटर स्टोरेज वाढलं. माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये 60 एकर शेती होती. 1 तास फक्त पंप चालायचा. 3 विहिरी होत्या पण पाणी नव्हतं. मी गावातल्या नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं आणि आता माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप 3 विहिरीवर आहे भारत सरकारच्या योजनेतून. आणि आज मला आनंद आहे की जवळपास 8 तास सिंचन होतं आणि पाणी उपलब्ध झालं. 60 एकराचं इरिगेशन होतं. माझ्याकडे एकरी इथे मला वाटतं 100च्या वरती ऊस काढणारे खूप असतील टन, पण माझ्याकडे 88 टन झालं. आणि आता आमच्या इकडे आता 104-106 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन झालं. मी 1 लाख टन बायो फर्टिलायझर तयार करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकारमध्ये आम्ही सगळ्यात चांगली योजना कोणती आणली तर नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत. कारण ज्यावेळी आपण एका एकरामध्ये ऊसाला 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत टाकतो त्यातलं 75% वाया जातं. पण जेव्हा द्रोणने आपण नॅनो युरिया किंवा नॅनो मिश्र खत ज्यावेळी देतो त्यावेळी 25% फक्त वाया जातं आणि 75% पिकांना जातं. त्यामुळे एकरी 5 ते 6 हजार रुपयाची बचत झाली. या सगळ्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि त्यामुळे फॉसिल फ्युएल जे आहेत पेट्रोल डिझेल गॅस त्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलच्या कामाला मी खूप प्राधान्य दिलं. ऊसाच्या रसापासून मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं. आता मक्यापासून तांदूळापासून बांबूपासून आणि विशेषतः आपल्या इथे राईस स्ट्रॉ ज्याला आपण परळी हिंदीत म्हणतात आणि मराठीत तणस म्हणतात त्याच्यापासून इथेनॉल सुरू झालं. खऱ्या अर्थाने आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढाकार घेण्याची गरज आहे की आपण पानिपतमध्ये इंडियन ऑइलने एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे. तिथे 1 लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉ पासून आणि 150 टन बायो बिटुमिन आणि 88,000 टन पर डे हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल तयार होतं. या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे आणि ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधनदाता नाही तर बिटुमिन दाताही पण झालाय. आणि उत्तर आपल्या हरियाणा पंजाबमध्ये जवळपास 8 ठिकाणी डांबर बनवायला पण सुरुवात झाली. एवढंच नाही तर आता आपण हवाई इंधनही इथेनॉल पासून तयार करू शकतो. त्याचेही प्रयोग यशस्वी झाले. आमच्याकडे नुकत्याच इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं. त्या दिवशी मी जाहीर केलं की 2 वर्षानंतर जेव्हा इथलं पहिलं विमान उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते उडेल याची मी गॅरंटी देतो. आज आपल्या देशामध्ये हळूहळू पेट्रोल कमी होणार आहे. माझ्याकडे टोयोटोची गाडी आहे इनोवा. ही 100% बायो इथेनॉलवर चालते. नागपूरलाही आहे, दिल्लीलाही आहे. मी आता पेट्रोल डिझेलची गाडी वापरत नाही पण Z+ मध्ये असल्यामुळे मला आग्रह करून पोलीस ती बुलेट प्रूफ गाडी आहे पण मी इथेनॉलच्या गाडीत फिरतो. आणि त्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ते पेट्रोलशी जर तुलना केली तर ती 60% वीज तयार करते. म्हणजे 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे. मी TVS, बजाज, हिरो, होंडा यांचे 2 व्हीलर इथेनॉलवर चालणारे लॉन्च केले. आणि आता इंडियन ऑइल आपल्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये 400 पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे. आणि त्याचबरोबर महिंद्रा, टाटा, सुझुकी, टोयोटो, हुंडाई
या 5 कंपन्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत। जर शेतकऱ्याच्या मुलांनी इथेनॉलवर आणणारी स्कूटर वापरली किंवा गाडी वापरली तर आपल्या कारखान्यातच तयार झालेलं इथेनॉल आपण जर वापरलं तर इम्पोर्ट कमी होईल आणि प्रदूषण शून्य होईल। आपण मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केल्यामुळे बिहारमध्ये 15 कारखाने सुरू झाले, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मागच्या वर्षी मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता, तो यावर्षी 2400 रुपये क्विंटल आहे। मक्याला भाव मिळण्याचं कारण इथेनॉल आहे आणि म्हणून या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल, त्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल, केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट शहर जर होतीलच पण स्मार्ट विलेज कसे तयार होतील आणि आपली शेती किफायतशीर कशी होईल यावर सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला। आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज 75 वर्ष झाली। या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास 60 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची होती, जिल्हा परिषद काँग्रेसची होती, पंचायत समिती काँग्रेसची होती, नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या, मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं। काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही। 20 कलमी, 40 कलमी, 8 कलमी, 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या। मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची, पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती। त्यावेळी रशियाची जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं। मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो, त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लीडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उखळून लोकांनी फेकून दिले, ते एका बगीच्यात ठेवले होते। मला चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं होतं, त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली। आज मी अध्यक्ष आहे एका कमिटीचा डिसइन्व्हेस्टमेंटच्या। एअर इंडियाचा लॉस 70,000 करोड, सोन्याची खाण आहे कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात, लोखंडाचे कारखाने स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात, हॉटेल काढले हॉटेल घाट्यात। ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी, सगळ्या ठिकाणी लॉस आहे। आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचनाकरता प्राधान्य दिलं असतं, गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं, या गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते। पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं। आज मी काम करतो, 5 लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी करतो आणि मी असा एक मंत्री आहे की मैं तो पैसे की कमी नहीं है। इस देश में पैसे की कम नहीं है, ईमानदारी से काम करने वाले नेताओं की कमी है। मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही तर आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल पण मला विचारल्याशिवाय करू नका। आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात आहे। पण काँग्रेसने या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवलं। मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे 400 लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे। बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही, बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलूही शकत नाही। केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे। चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर 10 न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना 4 पार्टमध्ये आहे, त्यात मूलभूत तत्व जी आहेत ते पहिल्या पार्टमध्ये आहे। त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज, घटनेचे मूलभूत तत्व कोणीही बदलू शकत नाही। ती मूलभूत तत्व काय आहे
ती मूलभूत तत्व आहे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, हे कोणी बदलवूच शकत नाही. आणि जे 3 पार्ट आहे ते बदलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या. आपल्याला माहिती असेल की अलाहाबाद हायकोर्टाने रायबरेली लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा इलेक्शन अवैध घोषित केल्यानंतर 75 साली इमर्जन्सी आली आणि इमर्जन्सी आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने आपली घटना तोडमरोड करून टाकली. आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर 77 साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना सुधारली. ज्या पार्टीने घटनेची ऐशी तैशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध जहरीला प्रचार करत आहे. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो का? आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांची जात बघतो का? आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज, अनेक अक्कलकोटचे स्वामी, अनेक महाराज यांनी आपल्याला एक नवीन विचार दिला. त्या महाराजांची आपण जात बघतो का? माणसाचं मोठेपण जातीवर, पंथावर, धर्मावर, सेक्सवर अवलंबून नाही, हे त्याच्या गुणावर, कार्यावर, कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि म्हणून मी नेहमी लोकांना एक प्रश्न विचारतो. मी तर जातपात पाळत नाही. मी लोकसभा जिंकलो, माझ्याकडनं आहेत कोणी डेलिगेशन. मी सांगितलं आता, जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात. कोण नाहीत माझ्या घरी आणि मला फरक पण नाही पडत. सगळ्यांनी मला मतं दिली. आणि म्हणून आज जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष हे करून लोकांना तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सातत्याने केला. मी लोकांना विचारतो, तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का कोणत्या जातीचा आहे? तुमच्या जिभेला जे चांगलं लागतं तिथेच जाऊन घुसता तुम्ही. जेव्हा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा विचारता का हा डॉक्टर आपला जातीचा आहे का? जातीचा पण आपण त्याच्याकडे ऑपरेशन करायला नाही जात. आपण म्हणलो चांगला डॉक्टर पाहिजे. मग मतदान करायच्या वेळी असा विचार का करता? ही निवडणूक खाडे साहेबांच्या भविष्याचा फैसला घेणारी निवडणूक नाहीये. ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला घेणारी निवडणूक आहे. तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं, आमचं राज्य नसतं आलं, तर 12,000 कोटी रुपयाची कामं सांगली जिल्ह्यात झाली असती का? पुष्कळ नेते होऊन गेले ना तुमच्या जिल्ह्यातून. केंद्रात कमी मंत्री झाले का? मोठे मोठे नेते झाले. का नाही टेंबू पूर्ण झालं? का नाही म्हैसाळ पूर्ण झालं? नेत्यांची कमी नव्हती, आश्वासनाची खैरात होती, पण कामं मात्र पूर्ण झाली नाही. तुम्ही योग्य निर्णय घेतला, योग्य पक्ष, योग्य धोरण, योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं. पाणी मिळालं आणि रस्तेही झाले. याचं कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून झाला. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपल्या खाडे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले. कमीत कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्रीला मग 10 ते 15 वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आहेत. आता हा पेठवाला रस्ता खूप घाण झाला होता, मला जास्त माहिती नाही. ते बऱ्याच वेळा आले. तुमच्या इथे मी ज्यावेळी संभाजीराव मंत्री आपला आमदार होते, आता मला आत्ता सांगितलं, मी आठवण काढली आपल्या शरद पाटलांची, आणि व्यंकप्पा पत्की होते, मग तिघेही गेले. मी आता गाडीत विचारत होतो, त्यावेळी मी एका दिवशी सांगलीमध्ये 4 पुलाचं भूमिपूजन केलं होतं. एक मिरजचा आरोपी होता, बरोबर राजारामजी, एक आयर्विन काहीतरी ब्रिज होता, आणि एका दिवशी 4 पुलाचं भूमिपूजन केलं होतं.
हे तुम्ही जर चांगलं नेतृत्व, चांगला पक्ष आणि चांगला आमदार आणि चांगला मंत्री जर निवडला तर तो तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा पुरी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे की खाडे साहेबांच्या रूपाने अतिशय उत्तम चांगला लोकप्रतिनिधी आहे. आज मला इकडे येणं शक्य नव्हतं. मी रोज 8 सभा घेतो आणि आता माझी 5 वाजून झाले आहेत. 5:30ला माझी सभा चिंचवडमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे हेलिकॉप्टर इकडे काहीतरी शहरात करा. तुम्ही जायला 20 मिनिटं, यायला 20 मिनिटं. त्यामुळे मला जायचं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली ताकद, आपली शक्ती खाडे साहेबांच्या मागे उभं करा, कमळाची बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि या जिल्ह्याचा विकासाकरता सहकार्य करा अशी विनंती करतो. त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून सुधीर दादा गाडगीळ हे पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदार उभे आहेत. त्यांच्याही म्हणण्याखातर मी अनेक गोष्टी त्यांच्याही मतदारसंघात केल्या. या दोघांनाही निवडून द्या. सांगलीचा एक एअरपोर्ट, नीताताई केळकर नेहमी लॉजिस्टिक पार्क कम एअरपोर्ट मी बांधायला तयार आहे, पण महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला पाहिजे. तो आला की मी नक्की आपल्याला बांधून देईन. आणणार आहे ना, तर मी नक्की सांगलीला एअरपोर्ट बांधून देईल आणि लॉजिस्टिक पार्क देखील करून देईल. आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. आज मिरज विधानसभेचे उमेदवार तुम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब